राम जय जय राम. नमस्कार, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज 3 ऑगस्ट वार सोमवार. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे सुंदर, प्रेरणादायी आणि मनाला भगवंताशी जोडणारे प्रवचन मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजच्या प्रवचनाचा विषय आहे भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे. चला तर महाराजांचा हा अमूल्य संदेश समजून घेऊया. मित्रांनो, प्रत्येक माणूस आनंदाच्या शोधात असतो. सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपण जे काही करतो ते सुख मिळवा यासाठीच करतो. एक प्रश्न स्वतःला विचारूया, खरा आनंद नेमका कोठे आहे? तो पैशात आहे का? तो मोठ्या घरात आहे का? की मान सन्मान किंवा प्रसिद्धीमध्ये आहे? महाराज सांगतात की जोपर्यंत आपण बाहेर आनंद शोधत राहतो तोपर्यंत मनाला कायमचे समाधान मिळत नाही. कारण बाहेरचे सुख क्षणिक असते, आज आहे उद्या नाही. पण भगवंताचा आनंद तो कधीच कमी होत नाही. महाराज सांगतात की जो भक्त भगवंताशी एकरूप होतो त्याला प्रत्येक ठिकाणी भगवंतच दिसू लागतो. जेथे भगवंत आहे तेथे भीती नसते, जेथे चिंता नसते तिथे मत्सर नसतो, आणि तेथे फक्त प्रेम, शांती आणि आनंद असतो. आपण अनेकदा असा विचार करतो की अमुक वस्तू मिळाली की तर मी आनंदी होईन, परंतु ती वस्तू मिळाल्यानंतर काही दिवसांनी आणि इच्छा निर्माण होतात. म्हणूनच महाराज सांगतात की वस्तूंमध्ये आनंद शोधू नका, भगवंतामध्ये आनंद शोधा. ज्या क्षणी आपल्या मनात रामाचे नाम सतत घुमू लागते त्या क्षणी मनातील दुःख, चिंता, अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागते. मित्रांनो, संतांनी आपल्याला फक्त उपदेश केला नाही तर स्वतःच्या जीवनातून मार्ग दाखवला. त्यांनी संकटातही भगवंताचा आधार सोडला नाही, म्हणूनच त्यांना अखंड आनंदाचा अनुभव झाला. आज आपण आपल्या जीवनात कितीही अडचण असल्या तरी भगवंतावरील विश्वास कायम ठेवला तर कोणतेही संकट आपल्याला खचवू शकत नाही. महाराज सांगतात की राम नाम हेच जीवनातील सर्वात मोठे धन आहे. हे धन जितके वाटाल तितके वाढत जाते, आणि जितके नामस्मरण कराल तितके मन आनंदाने भरून जाते. म्हणून आज एक छोटासा संकल्प करूया, काही वेळ रामनाम घेऊया, प्रत्येक परिस्थितीत भगवंतावर विश्वास ठेवूया आणि आनंदासाठी जगाकडे नव्हे तर भगवंताकडे वळूया. आजच्या प्रवचनाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर, जगात मिळणारे सुख क्षणिक असते, पण भगवंताशी एकरूप झाल्यावर मिळणारा आनंद अखंड असतो. चला तर भगवंताचे नाव आपल्या श्वासात सामावून घेऊया आणि आनंदमय जीवन जगण्याचा संकल्प करूया. श्रीराम जय जय राम. आजचा संकल्प, ज्याच्या हृदयात राम नाम आहे त्याच्या जीवनात दुःख टिकत नाही. भगवंताशी एकरूप व्हा, कारण खरा आनंद तेथेच आहे. जर तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे असेच रोजचे प्रवचन ऐकायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, आणि अशाच आध्यात्मिक प्रवचनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईक शेअरमुळे महाराजांचा हा अमूल्य विचार अधिकाधिक भक्तांपर्यंत पोचला जाऊ शकतो. श्रीराम जय जय राम.